होतं त्या सगळ्या गोष्टी ते तपासून घेतल्या जातात आणि एकंदरीतच राज्य सरकारमध्ये पुढील काम देवेंद्रजी असतील आम्ही सगळे असो काम करताना कुठल्याही भागातली कायदा सुव्यवस्था चांगलीच राहावी याबद्दल सर्वतोपरी आमचा प्रयत्न त्या ठिकाणी चाललेला असतो। आता आज हे जे काही आपण रस्ते चांगले करतो, नॅशनल हायवे, समृद्धी महामार्ग, आपला इथला तुझा पुणे मुंबई एक्सप्रेस वे, अटल सेतू, आपला तुझा कोस्टल रोड, अशा खूप ठिकाणचे रोडची कामं चाललेली आहेत। केंद्र सरकारकडनं चाललेली आहेत, राज्य सरकारकडनं चाललेली आहेत। हे सगळं करत असताना नितीन गडकरी साहेब असतील किंवा आता प्रताप सरनाईक आपल्या परिवहन खात्याचे मंत्री आहेत ते असतील किंवा आम्ही कुणी असो, आपल्या भागामध्ये सुरक्षित प्रवास हा नागरिकांचा झाला पाहिजे म्हणून सगळे प्रयत्न करत असतात। कधी कधी ड्रायव्हरच चुकतो। आता परवा कोणतरी ड्रायव्हर कितीतरी किलोमीटर सगळ्यांना धडका मारत त्या ठिकाणी गेला। मागे तुम्हाला आठवत असेल एसटी मधला चालकच कुठंतरी तो त्या ठिकाणी शिरला। या संदर्भामध्ये जे काही कडक नियम असले पाहिजेत, उलट भारत सरकारने पण पूर्वीचे नियमला दंड फार कमी होता, ते पण आता बऱ्यापैकी वाढवलं, मला वाटतं 5,000 रुपये वगैरे अशा पद्धतीने केलेले आहेत। आणि या सगळ्या दृष्टिकोनातनं आमची पोलीस यंत्रणा असतील, आमचे ट्रॅफिकचे पोलीस असतील, काही ठिकाणी आम्हाला जर काही पोलीस कमी पडले तर त्या महानगरपालिका ऑर्डर त्या ठिकाणी देतात आणि त्याच्यातून ट्रॅफिक कसं सुरळीत होईल याबद्दलचा प्रयत्न करतात। त्या अशा पद्धतीनं सरकारचं नेहमी लक्ष असतं। आता आपण म्हणताय ती घटना दुर्दैवीच आहे, त्याच्याबद्दल आत्ताच तुम्ही माझ्या कानावर घातलं। मी आता गाडीत बसल्यानंतर ताबडतोब फोन करून तिथल्या कलेक्टर असतील, तिथले आयुक्त असतील, तिथले पोलीस ऑफिसर असतील, ह्या सगळ्यांशी संपर्क साधून कशामुळं हे घडलेलं आहे, कुणाची चूक होती, कारण माणूस आहे शेवटी, एखाद्याची चूक एखाद्याच्या जीवावर बेतते हे आपल्याला पाहायला मिळतं अनेकदा आणि त्याच्या संदर्भामध्ये